नमस्कार, मी त्र्यंबक कापडे आणि आपण पाहत आहात त्र्यंबक कापडे डिजिटल. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवीन चर्चा जोरदार सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई तकला एक सविस्तर मुलाखत दिली. या मुलाखतीनंतर राजकीय विश्लेषक आणि वेगवेगळ्या वर्तमानपत्रांच्या संपादकीय विभागांनी एक अतिशय रंजक असा निष्कर्ष काढला आहे. तो निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्रात आता महायुतीचे विरोधक संपले आहेत का? आणि जर विरोधक कमकुवत झाले असतील तर भाजप समोरील आव्हानं आता संपली आहेत का? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच मुद्द्यांचं विश्लेषण करणार आहोत. कारण आता भाजपची खरी लढाई विरोधकांशी नाही तर त्यांच्या स्वतःच्या मित्रांशी म्हणजे महायुतीमधील मित्र पक्षांशी सुरू झाली आहे. हा राजकीय डाव नेमका काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तसेच बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन देखील दाबा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या मुलाखतीनंतर 5 मोठे राजकीय निष्कर्ष काढले जात आहेत. फडणवीसांच्या बोलण्यातून असा सूर दिसून येतो की महाविकास आघाडीची ताकद आता पहिल्यासारखी राहिलेली नाही. पण राजकीय जाणकारांच्या मते हा दावा करून भाजप एका दगडात 2 पक्षी मारण्याचा प्रयत्न करतोय. पहिला म्हणजे विरोधकांचं मानसिक बळ खच्चीकरण करणं म्हणजे कमी करणं आणि दुसरं म्हणजे भाजपच्या ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढवणं. याला इंग्रजीत परसेप्शन बॅटल असंही म्हणतात. सध्याच्या राजकीय परिस्थितीत भाजपाला थेट अंगावर घेईल असा राज्यात एकही मोठा चेहरा विरोधकांकडे दिसत नाही. पण खरी गंमत पुढे आहे. आता भाजप समोर सर्वात मोठं आव्हान आहे ते महायुतीमधील त्यांचेच मित्र पक्ष म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचं. सत्तेत वाटा आणि स्वतःचं राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी भाजपचे दोन्ही मित्र पक्ष आता ताठर भूमिका घेताना दिसत आहेत. निवडणुका जवळ आल्या की जागा वाटपावरून महायुतीत वाद होणार हे आता उघड झालं आहे. कारण भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे, त्यामुळे त्यांनी मोठा वाटा मागणं हे स्वाभाविक आहे. पण दुसरीकडे शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनाही आपल्या आमदारांना सुरक्षित ठेवायचं आहे. फडणवीसांच्या भूमिकेवरून एक गोष्ट स्पष्ट होते की मित्र पक्षांना ते सहजासहजी झुकतं माप देण्याच्या मनस्थितीत आता दिसत नाही. आज निवडणुका नाहीत पण यापुढे कोणत्याही निवडणुकीत जागा वाटपाचा तिढा वाढत जाणार आणि तो कसा सुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहणार आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपने मित्र पक्षांना कोणतेही झुकतं माप दिलं नाही हे सर्वांच्या लक्षात आलंच असेल आणि यापुढेही तेच घडणार. यातूनच धुसफूस वाढणार हा जाणकारांचा आता अंदाज आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर भाजपने त्यांना सोबत घेतलं. सुरुवातीला ती राजकीय तडजोड वाटत होती पण आता भाजपला महाराष्ट्रात आपणच मोठा भाऊ आहोत हे ठामपणे सिद्ध करायचं आहे. वर्चस्वाचा हाच मुद्दा महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस वाढवू शकतो आणि भाजप त्यात अजिबात तडजोड करणार नाही हे देखील दिसतं. कारण यापूर्वी शिवसेना एक संघ असताना भाजपने अशीच ताठर भूमिका घेतली होती. त्यातूनच त्यांनी 25 वर्षांची शिवसेनेसोबतची युती एका झटक्यात तोडली होती. आता महायुती हे सत्तेचं गणित आहे. उद्या जर भाजपकडे बहुमत स्पष्ट असेल तर ते कोणताही निर्णय घेऊ शकतात. याचे संकेत आणि निर्देश आतापासूनच दिसू लागले आहेत. आज भले वरिष्ठ पातळीवर फडणवीस, शिंदे आणि अजित पवार गट एकत्र बसून चहा पिताना दिसतात, पण गाव आणि जिल्हा पातळीवर काय? तिथे तर हे तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते वर्षानुवर्ष एकमेकांविरुद्ध लढत आले आहेत. आता कालपर्यंतच्या आपल्या कट्टर शत्रूंचा प्रचार करायचा का? हा कार्यकर्त्यांसमोर मोठा प्रश्न असणार आहे.
या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय घडवून आणणं हे भाजप आणि महायुती समोरील सर्वात मोठं आव्हान ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुलाखतीचा आणि वेगवेगळ्या संपादकीय विश्लेषणाचा एकूण गोषवारा किंवा सारांश हाच आहे की विरोधकांचं आव्हान भाजपने बऱ्याच अंशी मोडून काढलं आहे. पण राजकारणात आव्हानं कधीच संपत नसतात. आता घरच्याच मित्रांना सांभाळत, जागा वाटपाचा ताळमेळ बसवत आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर करत भाजप आगामी निवडणुका कशा जिंकणार हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? महायुतीमध्ये जागा वाटपावरून वाद होतील का? आणि आगामी काळात महाराष्ट्राचा मोठा भाऊ कोण ठरेल? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच स्पष्ट, सखोल राजकीय विश्लेषणासाठी त्र्यंबक कापडे डिजिटल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र.